अर्ध्या तासापासून राष्ट्रवादीच्या नेत्यांची सपकाळांसोबत बैठक सुरू आहे। तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची राष्ट्रवादीची विनंती आहे। मंत्री मकरंद पाटील, आमदार सना मलिक, आमदार मनोज कायंदे या ठिकाणी भेटीला गेलेत। सपकाळांच्या आमदार संजय खोडके तसंच राजेश विटेकर हे सुद्धा सपकाळांच्या भेटीसाठी गेलेत। त्यामुळे काँग्रेसचा निर्णय नेमका काय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। बारामतीमधून काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मंत्री मकरंद पाटील आणि इतर काही महत्त्वाचे राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला आलेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय त्या ठिकाणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत। तर दुसरीकडे बारामतीमधून काँग्रेस माघार घेण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अर्ध्या तासांपासून सपकाळांची भेट घेण्यासाठी आलेले, त्यांची बैठक सुरू आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, सध्या बारामतीच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि सध्या काँग्रेस बारामतीमधून माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मोहिनी, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आहेत आणि याच सगळ्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने देखील आपला उमेदवार जो आहे ते उभा केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि दुपारी 3 वाजेपर्यंतच हा संपूर्ण उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्याची वेळ जी आहे ती आहे। त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं खरं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती करण्यात येते की काँग्रेसने जो आकाश मोरे उमेदवार दिलेला आहे बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरता, त्यांनी खरं तर या सगळ्या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि कुठेतरी मदतीची भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करावी, अशा संदर्भातची विनंती करण्याकरता जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ जे आहे ते गेल्या अर्ध्या तासांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची गांधी भवनात या ठिकाणी बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्री मकरंद पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण शिष्टमंडळ आलेले आहे। या सगळ्या शिष्टमंडळामध्ये आमदार सना मलिक, राजेश विटेकर, संजय खोडके हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मनोज कायंदे आमदार देखील आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही संपूर्ण बैठक सुरू आहे। या सगळ्या बैठकीमध्ये खरं तर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाकडनं विनंती केली जाते की काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्यात यावा आणि खरं तर ही संपूर्ण बैठक सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ यांचा देखील फोन जो आहे तो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या संपूर्ण बैठकीमध्ये हा फोन आलेला होता आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याकडनं देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती करण्यात आलेली आहे की काँग्रेसने खरं तर सहकार्याची भूमिका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करावी आणि काँग्रेसचा जो बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतला उमेदवार आहे हे आकाश मोरे। नक्कीच अक्षय, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।